हे बघा पप्पा खय खय बसायला आहे. मागे इंजिनाकडे बसवलं, पुढे बसवलं. एक एक दाखवतो तुमका कुठे कुठे काय काय केले नाही. हे बघा बसवले. हे बघा हे दोन लाईट ब्ल्यू कलरचे असत. हे बघा इकडे पण आणि त्या साईडला पाठीमागे. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिलं तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो मंडे आज कसा रेडी झालोय बघा, इनर वगैरे घालून. क्रिकेट मॅचला नाही तर उद्यापासून आमच्या गावात लीग चालू होणार आहे क्रिकेटचा. 2 दिवस आम्ही आयोजन केलं आहे ते अंडर आमचा. सो त्याची सगळी तयारी चालू आहे आता आणि संपूर्ण तयारी बऱ्यापैकी अर्धवटच आहे. तुम्हाला सांगतो काय काय झालं आहे काय नाही. मैदान त्या दिवशी करायला गेलो, तो ब्लॉग तुम्ही बघितलात. सो आता जाऊया आणि बघूया कितपर्यंत काम आलं आहे आणि बाकी काय काय करायचं आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट, बरेच दिवस फॅमिली ब्लॉग चालू होते घरी, बरेच दिवस फिरायला मिळत नव्हता पहिल्यासारखा गाडीमुळे. सो आता डिसाईड केलं आहे की बऱ्यापैकी फिरायचा, कारण आता टुर्नामेंट कमी झालेले आहेत मॅचेसचे. सो शनिवार रविवार जेवढं फिरून होईल आपल्याला एक्सप्लोअर करून तेवढं फिरायचा. आणि तुम्हीसुद्धा कुठच्या तालुक्यातनं बघत असाल, तुमच्या इकडची पर्यटन स्थळे, देवस्थाने प्रसिद्ध नक्की कमेंट करून सांगा. मी सगळीकडे जाणार आहे आणि जेवढं होईल तेवढं कवर करणार आहे. तर तुम्हाला बघायला मिळेल, तुमच्या गावात जाऊन येणार आहे. सो नक्की कमेंट करा आणि ॲड्रेससोबतच कमेंट करा, म्हणजे मला तिकडे जायला चांगला. बाकी रिझल्ट तुम्हाला कळेलच पुढे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसेल. सो वेळ नको काढूया, चला निघूया. आणि गरमीचं प्रमाण एवढं आहे ना, विचारू नका. टाईम झाला आहे 2:30, पण असून दे, चला निघूया. मंडळी मंदिराकडे तर पोहोचलो आणि हे बघा काय नाही आता काय छत आणि आता झोळी बनायची. आता छताची झोळी कशी बनवता बघा ना. टेन्शन नाही, बांधलं पाटील वाट धरली. चला. आणि तुमका बोला होते ना म्हणते ऊन भरपूर पडला, मग नंतर ऊन बघा सगळ्यात पहिलं किती आहे. हो काय येतं ना, सामान कसलं येतं. स्टेजचा कॉन्ट्रॅक्ट मंडळी आनाने घेतलेला आहे स्वतः. आणि स्टेजचं काम झाल्यानंतर तुमका सांगतो, तुमका जर ऑर्डर हवी असली ना तर काय करूचं लागतं त्याला. आधी काम बघा आणि त्याच्यानंतर सांगा काय ना. कॉन्टॅक्टच करा. ऊन बघा किती पडला एकदम जोरात. 2:30 पावणे 3 वाजता ह्या असंच वातावरण असतं आणि काय एक्सपेक्ट करू शकणार नाही. मोठ्या उन्हात आम्ही स्टेज घालू गेलो. थोडी मात्र भारी केलंस आणि आपल्या हातात काय माहिती वाटते. बघा सोडो, चला. आम्हाला याच्यात बघायचं नाही, झोळी बघायची नाही. अजून काय होग नाही, बघू शकताय, पण लवकरच तुमका दिसतो रिझल्ट टकाटक. ओके तर मंडळी आपला सामान इल्लेला असा बघू शकताय. आणि आना डायरेक्ट वरती, थोड्या वेळ खालती. इकडे बाकीचे असं शुभ. आणि आता सामान आपण उतरवचा. मस्त नाश्ता आणला. किती वेळ लागत ना उतरू. काय 10 मिनिटं. कितक्या हाता बघ, नाही म्हटलं तरी 20 मिनिटं लागतली. आता पण बडबड नको करूया, आता पण काम करूया. ओके हात धरे का काय करता. तू उचलू शकतो, शुभ उचलू शकणार असं तुझा म्हणणं. मंडळी माझाच जरा गणित चुकला. उतरूक 10 मिनिटं लागली, वाटा होता 20 मिनिटं लागतेली. सामान तर आपलं उतरून झालेलं आणि आता प्लेट वगैरे लावायची. बाकी पुढची सगळी प्रोसेस आनाक माहीत आहे, आपण फक्त मदत करू गोई. काय करतो आना आधी लावून घेतोय. यांका पण नंबर असतात काय ना, सेटिंग करून घेतलेली. लावताना पण नंबराप्रमाणे लावायचे. होय बाउंड्री आहे तरी समोर. मागे म्हणजे जरा जास्त या साईडला घेऊया, कारण इकडे सावळी सुद्धा असा ना. हा एकदम मागे नको, मागे थोडी गॅप राहणे, एवढं राहणे. हे उचलू. आता आपल्याला नाही ॲडजस्ट चॅनल असत ना त्यांच्यावरती, हे काय म्हणतात ना, यांका प्लेट नाही, यांका खाली प्लेट ॲडजस्ट करू गय. असले ब्लॉग तुम्ही बघलात काय माहिती नाही, पहिलेच मला वाटतं बघित असताना काय राहना. आम्ही तर पहिल्यांदाच बघतोय. आनंद केलं ना काम भरपूर वेळा.
ह्यो घ्या ह्यो घ्या शुभ होय. ग्राउंडच्या हिशोबात ना सर्वच घालतो. 20 मिनिटं काम केल्यानंतर आपलं बेस मंडई रेडी झालेलं हा. हे बघा अशा प्रकारे. बस खूप इलो एवढे मारू बस एवढंच का एवढं मारा. आता आम्ही इलो डायरेक्ट खाली स्टेजच्या. ऊन लागता मला म्हटलं खाली बसूया थोडे वेळ ना रे ना. बांधतो म्हणजे आणा बांधता. मी थोडी मदत केली, जास्त करूक नाही. आणि केलंय ती तुमका दिसायची नाही कारण तेव्हा मोबाईल बंद होतो. माहिती का रे असत. तिकडे आणाचे भाऊजी सुद्धा असत ते बघा काम करतात. मेडी बांधतात. ओढ लागलेली आहे ती मॅचिनची, त्याच्यामुळे काय काम कसं घामाघूम झालेलं आहे बघा. गरमीत तेवढी होता. गरमी म्हणजे घातलेलो होतो दुसऱ्या ठिकाणी. काढून घेऊन इला सेटअप काय म्हणजे झालो कार्यक्रम झालो काढूच होतो. लय फास्ट काम केलं. भरलं. बऱ्याच वेळानंतर भेटतोय. तर पीचची हालत अशी आहे तुम्ही बघू शकताय. आणि पीचसाठी भरपूर म्हणजे कष्ट करावे लागलेत प्रमाणाच्या बाहेर. कारण एकदा केल्यानंतर त्याच्यामध्ये साईडला मी कुंपण लावलेला तरीसुद्धा आतमध्ये गुरं गेली आणि त्याच्यामुळे वाट लागली. आणि काल पण सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं. आता तिकडे ठेवलेत तेव्हा काटे वगैरे, तरीसुद्धा काल पण इकडे गुरं आलेली बघू शकताय. आणि त्याच्यामुळे सगळे ठसे उमटलेत. कारण गुरांच्या चरायचा एरिया आहे या साईडला, त्याच्यामुळे 3 वेळा पीच करावं लागलं. खरं तर या साईडला बघितलं तर ओलाच आहे, इकडे तर नाचलेलीच, पण या साईडला पण त्याच्यामुळे थोडाफार ओला राहिला. तर बघूया, काय करू शकत नाही कारण घर पण आमचं लांब आहे, इकडे राहू पण शकत नाही येऊन बघायला. आणि सकाळच्या कामाला जातो त्याच्यामुळे सगळी गडबड. स्वतः इथपर्यंत काल सारवून ठेवलेलं व्यवस्थित. हे बघा हे आजचे ठसे आहेत सगळे. इकडे 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 हे जरा पायाने हे केलं आहे आम्ही, खूपच हे झालेले खोल इकडे. आता सारवतोय आम्ही. तर जाऊया आणि पाणी वगैरे घेऊन येऊया नदीवरनं. एवढा केल्यानंतर म्हणजे असं झालं ना की जरा वाईट वाटतं खूपच. कारण पाणी जवळ नाही, पाणी एकदम लांब आहे नदीच्या तिकडे. आणि आणून करेपर्यंत खूप कष्ट लागलेत प्रमाणाच्या बाहेर. पहिल्या दिवशी तरी काय नाही, पहिल्या दिवशी आम्ही संध्याकाळपर्यंतच केलेलं. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6पर्यंत कंटिन्यू पाणी आणत होते. शुभू आणि पाठीमागे शुभू चालतोय आणि आणा, त्या दोघांनीच पाणी घातले. कारण मी पण कामावरती, मित्र पण कामावरती होता. आणि त्याच्यामुळे तर वाईट वाटतं, बाकी एवढं काय नाही. मग या आता लास्ट स्टेजवरच आहे. काय उद्या मॅचेस चालू होतील. आलो नदीच्या इकडे पोहोचत. ओके, थंडगार वातावरण मस्त वाटतं, शांत एकदम. ओके, बादली हातात. पोहोचलो एकदाचे. आता सारवून घेऊया. मंडळी आता हातात असं टाळ, कारण बऱ्याच वेळानंतर भेटते. सारवून तर आमचा झालेला, मंडप पण रेडी झालो. आपण याचं तुमका दर्शन आता उद्याच बघूक मिळताला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही जरा आग घातलो राहुलाला थोडा. टाईम भरपूर झालेलो, करेक्ट 7 वाजलेले असत. सो आग बाहेर जाऊन म्हणून टाळ घेऊन असो. बऱ्याच गॅपने भेटते, बघू शकता. पोलावरची लाईटी पेटले, अजून खूप काम असा. बघूया किती वाजतात आणि काय. मंडळी आता तुम्हाला भेटतोय डायरेक्ट घरी. तर ग्राउंडचा बऱ्यापैकी काम झालाय तसा. आणि आता थोड्या वेळानंतर परत जाणार होतो. आता कुडाला जरा काम आहे. आणि तुम्हाला आता महत्त्वाची गोष्ट दाखवतो ते म्हणजे पप्पांनी रिक्षामध्ये काय काय लाईटिंग केली ती बघूया. मी पण बघितलेली नाही आहे. सो लेट्स गो, जाऊया आता पटपट बघूया. कारण त्याच्यानंतर आपल्याला परत लगेच निघायचं आहे. सो चला. हे बघा पप्पा काय बसायला आहे. मागे इंजिनाकडे बसवलं, पुढे बसवलं. एक दाखवतो तुमका कुठे काय काय केलं नाही.
हे बघा बसवलंय. हे बघा हे 2 लाईट ब्ल्यू कलरचे असत. हे बघा इकडे पण आणि त्या साईडला पाठीमागे मागे इंजनाकडे मागे इंजिनकडे. हे बघा 2 लाईटी. बरेच दिवस चाललेला बसवचेत पण बसवक नाही होतो ना. नाही. आणि आता महत्वाचे आतमध्ये उजेड नाही होतो अजिबात. तर आतमधले लाईटी तुमका दाखवतो. आतमध्ये तर एकदम भारी आहे. हे बघा कोणा पैसे पण देऊचे असले ना तरी पण प्रॉब्लेम होय. त्यांना पण देऊचे असले तरी गडबड. सामान उतरवताना गडबड काय हो सगळं प्रॉब्लेमच जाय. सगळंच त्याच्यामुळे मिळत नाही. हा काय कळा नाही ते सांगित. मग मोबाईलची टॉर्च वगैरे ऑन करूची लागा. पण आता मस्त आहे बघा पूर्ण सगळीकडे गाडीत आता आहे बघा. हे बघा बघू शकता फ्लॅश चालू आहे पण तरी सुद्धा बऱ्यापैकी उजेड पडता एकदम मस्त. आणि आता महत्वाची अजून एक जबरदस्त बटन आहे. हे बघा या साईडला बटन आहे. बसवलाय. आता ही बंद करूया. हे बघा आता कसली वाटतं बघा. आई गेल्यानंतर सांगता लक्झरी सारखे लाईटी बसवले आणि पप्पानी म्हणा भारी वाटतं आता ना. आणि ही लावल्यानंतर तर हे बघा उजेड झालो मस्त. सगळं एकूण खर्च 850 रुपये किलो. किती 850. लाईटी कसे पडले ते लाईटी सगळे वायर आणि लाईटी 500 रुपयाला. तसे बरे पडले नाही म्हटलं तरी ना. होय आणि हे आतमधचे निळे बिळे सगळे पाठीमागची होय बरे पडले. टोटल 850. मजुरी बसवची वगैरे बसवची आणि ते लाईटी अगोदर एक बसवलेला आहे ना. हा त्याचे 120 म्हणजे 200 रुपये म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं असे 1000 रुपये झाले. 1000 रुपये खर्च होईल टोटल. टोटल कैसा घेतलाय लाईटी सातेरीवाल्याकडे. सातेरी कुडा सातेरी स्पेअर पार्ट्स मध्ये. आपल्या पैसे वय ते आपण घेऊचे. आणि त्यांचं ग्रुप पण आहे तुम्ही जॉईन होऊ शकता ज्याच्यावरती ते मस्त तुमका लाईटी वगैरे सगळं सामान अवेलेबल होतं ना ते टाकीत असतं. आता मस्त आली. आणि लांबनं बघूया कशी वाटतं. हे बघा लांबनं भारी वाटतं आता मस्तच. आणि आता टाइम झालेलो आहे एवढं बघू शकते 8:45 हो दिलेले असत. बाबू काय अजून येऊ नाही. ते बॅनर वगैरे मॅचेसचं सामान आणूचा. आम्ही पण कुडाकच जातो. निघूया. इयरफोन चल आई. हा लेट्स गो. मध्ये तर पोहोचलो मंडळी. आणि सामान घेतलेलं आहे आपला स्पीकरचे स्टँड आणि मशीन. इकडे आनाचे भाऊजी आहेत. सगळ्यात जास्त मदत आम्हाला त्यांची लागलेली आहे. ओके आता शुभूला इकडे उभा राहायचं आहे. कसा मगाशी तो उभाच राहून होता. वरच्या साईडने घेऊन आलोय आम्ही. तेव्हा इकडे आहोत करेक्ट खालची कुंभारवाडी कुडा. ओके चल निघूया. A few moments later. फायनली मंडळी घरी पोहोचलो. आणि घरी पोहोचेपर्यंत वेळ झालेला आहे भरपूर. टाइम तुम्हाला दाखवतो. दिव्या घरात तर आलो मंडळी. आणि टाइम बघू शकता एवढे वाजलेत 1:15 रात्रीचे व्हायला आलेत. तर आणि काम होतं छोटं ते करत आलो. हे बघा. आणि मंडळी घरी आलोय ते म्हणजे जेवायला. तर जेवलो नव्हतो. बाबू आणि घरी आलेला बाबू जेवून गेलाय. सो ते तिकडेच आहेत मंदिराकडे. मला वाटतं रात्री 3-1 वाजतील म्हणजे सकाळचे 3 वाजतील. काम वगैरे सगळं 8 पर्यंत. तर आम्ही 2-3 जण होतो. जेवलो नव्हतो दादा वगैरे मित्र. आणि तर आम्ही आत्ता घरी आलोय कारण टी-शर्टचे वगैरे लीकचे ऑर्डर होते ती आणायला आम्ही गेलेलो. त्याच्यामुळे रात्रीचा वेळ होता त्याच्यामुळे जास्त काय बाकीचं दाखवलेलं नाही. सो तुम्हाला बाकी सगळा उद्या बघायला मिळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता काय नाही आता जेवतो मस्त आणि जातो तिकडे पटापट तयारी वगैरे करूया. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.